मी ॲडव्होकेट शरद सदाशिव इंगळे, अकोला येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश वकिली करतो. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांचा आणि माझा हा पहिला भेटीचा प्रसंग 2008ला आला. 2008ला अमरावती येथे अभ्यास वर्गाचं आयोजन केलेलं होतं. त्या अभ्यास वर्गाच्या आयोजनामध्ये मी पहिल्यांदा गेलो आणि गेल्यानंतर मी परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना पाहता क्षणीच एक मनामध्ये एक निश्चिती येऊन गेली की हेच आपले सद्गुरू. पण त्यापूर्वी मी ज्ञानेश्वरीचं अध्ययन करत होतो आणि ज्ञानेश्वरीच्या अध्ययनामध्ये आपल्याला सद्गुरू असावे असं मला खूप वाटत होतं. पण सद्गुरूंचा शोध घेतला, त्यासाठी बरेच कीर्तनं, प्रवचनं, भटकंती झाली, पण मन काही स्थिर होत नव्हतं. अशा स्थितीमध्ये ज्ञानेश्वरीच्या अध्ययनामध्येच ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, ऐशी ती कर्मसाम्य दशा येईल गा विरेशा, तेथ श्रीगुरु आपिसा भेटेची गा. या ओवीवर मात्र मी थांबलो. आणि ज्ञानोबराय आपली व्यवस्था करतील आणि ज्ञानोबराय व्यवस्था करतील असं दृढ अंतःकरणात ज्या निश्चय होता, त्याचा अनुभव मला आला. अकोला येथे एक गुरुभगिनी आणि आता आचार्यपदावर आहेत, सौभाग्यवती जयश्रीताई सांगवीकर यांच्या माध्यमातून डॉक्टर काकांचा परिचय झाला आणि डॉक्टर काकांनी आनंदाने सांगितलं, हो मी अनुग्रह यांना देईल. आणि परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांनी मला 2008ला अनुग्रह दिला. आणि तो अनुग्रह दिल्यानंतर एक म्हणतात नवीन मन तयार होते, तसं नवीन मन तयार झालं. आणि अनुभव जर विचाराल की अनुभव काय आला, त्या अनुभवाबद्दल असं मी बोलेल की इंडियन पिनल कोड, सिव्हिल प्रोसिजर कोड असं बोलणारा वकील ज्ञानेश्वरीच्या ओव्या बोलतो, हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे. याच्यामध्ये माझं काहीही नाही. ज्ञानेश्वरीची आवड असणं किंवा ज्या व्यवसायात मी आहे त्या व्यवसायामध्ये सकाळपासून ते सायंकाळपर्यंत दुःखाचंच रडगाणं आहे. जी व्यक्ती येते ते दुःख घेऊन येते, पण अशा व्यवसायातही मी आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये जेव्हापासून परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या परिवारात आहे, तेव्हापासून आनंद हा अंतःकरणात कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहतो. हाच माझा अनुभव आहे. खूप छान. खूप रामकृष्ण. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा